तर सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा आहे, कारण मराठवाड्यातल्या बहुतांश ठिकाणी वळवाचा पाऊस बरसला, परंतु हा वळवाचा पाऊस 7 जणांचा जीव घेऊन गेलेला आहे। तर 5 जण या पावसामुळे गंभीर जखमी झालेत। तसंच वीज पडून 10 जनावरही दगावली आहेत। वादळी पावसामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पोहनेर आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या तब्बल 42 घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत, तर 50हून अधिक झाडं उन्मळून पडली आहेत। यामुळे गावातील विद्युत डेपो जमीनदोस्त झालेले असून अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळलेत। वीज पुरवठाही बऱ्याचशा ठिकाणी खंडित झालाय आणि ग्रामस्थांनी या वळवाच्या पावसापासून वाचण्यासाठी घरातलं सर्व सामान हे अक्षरशः बाहेर आणलं। अचानक वारा सुसाट आला। सुसाट वाऱ्यानंतर आम्हाला पण वाटलं की आम्ही बेसावध होतो आणि दररोजच्या सारखं काय म्हणजे होणार नाही ह्या अंदाजाने सगळी घरात बसली होती लेकरं बाळ। आणि असा वारा भयान आला की त्या भावऱ्यासारखे उडून चिंडूसारखे उडून पत्रे गेले, लोकांचे घर सगळे उद्ध्वस्त झाले। आमच्या घरात तर सगळं पाणी गुडघे इतकं, अन्नधान्याची नासाडी झाली। आणि ह्याच्यामध्ये योगायोगानं देवाच्या दयानं जीवितहानी कुणाची झाली नाही, परंतु जखमी झाले 4-5 लोक गावातले।